नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय। राज्यातील अनेक भागांमधील तापमान हे 45 अंशांच्या वरती गेले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अशातच आता विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या काळामध्ये तापमान हे 47 ते 48 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। यामुळे या काळात घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे। नागपूर हवामान विभागानं नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। तर मित्रांनो, राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं की देशभरातील सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये नोंदवलं गेले। यामध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा हे देशाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीमध्ये पोहोचलेत। आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्याला उष्णतेसाठी 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, कारण या ठिकाणी 47 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलंय। तर पुढच्या 24 तासामध्ये सूर्य पुन्हा आग ओकण्याची चिन्ह आहेत। 29 आणि 30 एप्रिलला काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता मात्र आहे। 24 तासानंतर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल, मात्र मे महिन्यामध्ये पुन्हा उष्णता वाढणार आहे। मे महिन्यामध्ये एप्रिलपेक्षा जास्त तापमान जाणवणार आहे। मे महिना विदर्भासाठी सर्वात उष्ण असलेला महिना ठरेल, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। दरम्यान तापमान वाढल्यानं राज्याच्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। वाढलेल्या उष्णतेमुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तसेच जर घराबाहेर पडायचं असेल तर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय, कारण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्यात। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।